आम्ही तो दोघं असं असं हे बघ असं बसलो होतो आणि मला काय म्हणली असं माझा हातात घेतली मला म्हणली हे पाणी किती भारी वाटतंय आणि कसलं रोमॅन्टिक तुला काय सांगू परत माझा हातात घेतली काय मला असं बी केलं तिनं हा मग मला म्हणली तुम्ही मला लय आवडता मग अरे ती तिच्यावरची मैत्रीण होती ना तिला तिनं तिकडं पाठवलं बाजूला आणि आम्ही अरे तिथं मला काय म्हटली अरे माझं जमते तुझा का तोल जातोय बाबा मित्र ऐक ना तिथं आम्ही बसलो हे पाणी गारगार अरे इथं चांगलं आम्ही असं पाय सोडून बसलो होतो एकदम गारगार तुला काय सांगू असलं फील झालं ना काही विचारूच नका ना मी पण तुझी पॅन्ट नाही भिजली राव अरे अरे ते आम्ही पॅन्ट वर करून बसलो होतो ती काय म्हणली ती स्वतः असं पॅन्ट ओढली म्हणली कसं आहे तुमची पॅन्ट भिजाय नको मला म्हणली मला काय म्हणली आव म्हणली मला आव नामे असं वेड्यासारखं काय करते असं तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना तर चला पाहूया याची सुरुवात कुठून झाली होती ते व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर कळवा बघायचे का जाऊन बघू बघू काय तर दिसते की की आपली गाडी चालू होते बाबा खरकी चालू अरे गाडी माझी एका किक चालू होती असं काय तुझी गाडी माणसं जायची तोपर्यंत माणसं थांबले ती काय गे भावाने पोरं तुझ्या बरोबर सोडून जात असं कसं झालं काय नाही पोरांना आता सरकार दवाखान्यात नेलंय ना पोरांना काहीतरी उचलून खाल्ली असं राड्याची बिवा वगैरे ओ काय बोलताय तुम्ही पोरांना आम्ही जरा बी इकडे तिकडे जाऊ देत नाही पोरांनी काय बी उचलून खायला काही बोलू नका तुम्ही अरे काय झाले कळेल का नाही अहो काय झालंय ते खरंच माहित नाही मला पोरं अचानक उलट्या जुलाब करायला लागलेत तो मला नाही माहिती काय झालंय ते आताच त्याच दवाखान्यात नेले मला खरंच काय बी माहित नाही हो काय म्हणतात ए चला आपण सगळी दवाखान्यात जाऊया काय झालं तिथे गेल्याशिवाय काढणार नाही आपल्याला गाडी 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 वड काय तुझी गाडी वड थांब 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 काय झालं डॉक्टर माझ्या मुलीला ती बरी का होईल ना माझी पोरगी बेशुद्ध पडली ह्याची जबाबदारी कोण घेणार अहो डॉक्टर सगळे तर पोरं चांगली खेळत होती मग असं कसं झालं शांत व्हा अहो मुलाला विष बाधा झालेली होती पण मुलं आता स्थिर आहेत त्यांच्यावरती आमचे उपचार चालू आहेत ना बरोबर आहे डॉक्टर साहेब पण मला सांगा बरोबरी तर होते ना अहो सांगितलं ना मी की आमचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत अंगणवाडीत असं होणं बरोबरच हा विश्वासाने पोरं आपण पाठवतो ना अंगणवाडीत डॉक्टर साहेब काय बी करा पण आमच्या पोराला तेवढं वाचवा तुम्हाला लय हात जोडून विनंती आहे डॉक्टर होय 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 अहो आमचे पूर्ण प्रयत्न चालू आहे तुम्ही आता शांतपणे घरी जा आणि आम्हाला आमचं काम करू द्या नाही पोराला बरं वाटल्याशिवाय आम्ही जाणार ना आम्ही बाहेर थांबतो हो आम्ही बाहेर थांबतो डॉक्टर साहेब धन्यवाद या अरे नाम्या तू माझं ऐक ना जरा बोल काय झालं काय म्हणतोय त्या डॉक्टरच्या नादी लागायला नको आपण मस्त पैकी एका तांत्रिकाला बोलू
एकदम ओके मध्ये काम करू. उगाच वेळ बाय घालवाय नको. काय येडा बेडा झाला का काय? डॉक्टर करतात ना त्यांची कामं. तू तुझं उगाच म्हातारं डोकं चालवू नको. चल ग. अरे पण ती काहीच करा ना. किती शोधलं काहीच गावानं झालंय त्याला. तेच तर शोधायचंय ना. अरे पण कधी शोधायचं? अरे एकदा घावला ना त्याचा हातपाय तोडू. चल तू ग. तुझ्या डोक्यात काय शिस्त आहे का नक्की? हाय माझ्या डोक्यात. चल तुला नक्की सांगतो का? मी. हो चल तू. अल्ला आल्या हे काय होऊन बसलं रे सगळं? अरे ते सरकारी जेवणामुळे झालं असेल मला वाटतंय. हे लाल्या हा मला सांग, जर सरकारी जेवणामुळे झालं असतं तर फक्त आपल्याच गावात का झालं मला सांग बरं. आजूबाजूच्या गावात का नाही झालं बरं? हा ते पण बरोबर आहे. हा पण मला काय वाटतं ते बोरांना ना हा भुताखेताचं काहीतरी झालं असेल मला वाटतं. हे गप्पेला आल्या काय बे उगाच बोलू नको. ते बघ डॉक्टर साहेब इकडेच येतात त्यासनेच विचारूया. मी काय म्हणतोय डॉक्टर साहेब, ते पोरांना तांत्रिकाकडे घेऊन झालेलं बरं. म्हणजे कसं बरी वाटेल पोरं. अरे लाल्या तू ग बस. कधी काय बोलावं तुला कळतं का नाही? हा अरे मी अंधश्रद्धेच्या काम मागे लागलेले आहात. अहो वेळ काय आहे बघा ना जरा. मुलांना उपचाराची खूप गरज आहे आणि तुम्ही खुशाल अंधश्रद्धेच्या मागे बसलात. होय डॉक्टर मी काय म्हणतो आमची काय मदत होईल का तुम्हाला? हो नक्कीच. तुमच्या मदतीची खूप गरज आहे. तुम्ही आता असं करा, हा पहिल्यांदा अंगणवाडीत जा, बर त्याला कुलूप लावा आणि जोपर्यंत आम्ही आणि आमचा स्टाफ येत नाही ना बर तोपर्यंत तिथल्या कुठल्याही वस्तूला हात लावू नका. कर पण ते का डॉक्टर साहेब कुलूप का लावायचं? आपल्याला पाहावं लागेल ना की विषबाधा कशामुळे झालेली आहे ती. अच्छा 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 चालते चालते. लाल्या आपण जाऊया पुढं. डॉक्टर साहेब तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही जातून कुलूप लावतो. हा तुम्ही या लवकर मग. मी तातडीने येण्याचा प्रयत्न करतो. हो चालते चालते. चल लाल्या इकडे चल. लाल्या थांब 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 थांब. काय अरे बघ, झालं आमदार तुझं? साहेबाची गाडी. हा, मग त्याचं काय? अरे आमदार साहेब इथंच असतील की. काय खेळा खेळा खेळा. खूप मस्त पाणी, थंडगार पाणी, तुम्हाला खूप आवडेल. या बा लवकर. करा करा मजा करा. मी आपण तिकडे पुढे जाऊयात का? नको नको. कसा आहे निसर्ग? कसा आहे ए बाळानो? निसर्ग कसा आहे? एक सुंदर आहे बाबा. खूप छान ठिकाणी आणलंय तुम्ही. खेळा खेळा खेळा. करत नाहीये. या ना तुम्ही पण. असू दे खेळा. अरे आमदार साहेबांना सांगू ना अंगणवाडी प्रकरणाचं. म्हणजे ते आपल्याला मदत करतील. पैसा पाणी काय लागलं तर. आणि जर त्यांनी जर डॉक्टरांनी सांगितलं तर डॉक्टर चांगलं लक्ष देतील आपल्या पोरांच्याकडं. हा बरोबर. चल लगेच त्यांना भेटूया आपण. साधू नाम्यासोबत जर मी गेलो तर नाम्याला कळल की मी खोटं बोलत होतो म्हणून. नको जायला नको. आपण काय करू लालसिंगराव, पळा इथनं पळा. हॅलो हायला साधना. पण काय पण असं राव, मी साधनाला भेटणं काय आणि आमची सारखी सारखी ओळख होणं काय आणि साधना सारखी सारखी माझ्या समोर येते काय. मला तर वाटतंय साधना माझ्या नशिबात माझी बायको म्हणूनच लिहिलेली आहे. नामदेवराव असं गप बसून चालायचं नाही, काहीतरी केलं पाहिजे. अगं अगं नेहा थांब थांब. अगं हे कोणी मवाली नाहीयेत, हे माझे मित्र आहेत. मित्र काय? अगं हो, त्या दिवशी तू गेली ना त्यानंतर ह्यांनी माझी फार मदत केली आणि त्यावेळेसच मला कळालं हे माझे बालपणीचे मित्र आहेत म्हणून. सॉरी बर का, त्या दिवशी मी तुम्हाला खरंच खूप बोलले. काय तुमचं नाव ते? माझं नाव ना नामदेवराव आहेत ते. बरं ऐका ना.
तुम्ही इथे कसे काय? माझं जाऊ दे, तुम्ही सांगा तुम्ही इथं कसं काय? आम्ही फिरायला आलो होतो. हा काय? तू लवकर जाय तू. नाना कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. ना लवकर जा. हा नाना लवकर जा. कोण पाहतंय? तू वेळ आहेस का? जा ना. आपण पाहतंय कोण? जा ना नाना लवकर जा. आणि इकडे अरे केवढ्याला दिलं शेंगदाणं? 20 रुपये. ए अरे इथं कशाला बाहेर काढली बंदूक? ठेवात आपला एरिया येऊ. इथं काय भीती आहे कोणाची? 20 रुपये. 3 पुढे घेऊन ये. दे पोरींला. अगं नेहा वेडी आहेस का तू? तुझे वडील तिथे आवाज देत आहेत ना. वडील? हा हा वडील वडील. वडील वडील. चल 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 निघूया. नेहाचे वडील. हा अरे आले तू चल, तुला मला काय तर सांगायचंय. अरे लाल्या, अरे इथं अरे इथं काय? अरे मला साधना इथं घेऊन आली होती. काय बोलतो? आम्ही इथं दोघं असं हे बघ असं बसलो होतो. आणि मला काय म्हणली, असं माझा हातात घेतली. मला म्हणली हे पाणी किती भारी वाटतंय. आणि कसलं रोमॅन्टिक तुला काय सांगू. परत माझा हातात घेतली. काय मला असं बी केलं तिनं. हा मग मला म्हणली तुम्ही मला लय आवडता. मग अरे ती तिच्यावरची मैत्रीण होती ना, तिला तिनं तिकडं पाठवलं बाजूला. आणि आम्ही अरे तिथं मला काय म्हटलंय, अरे माझं जमते तुझा का तोल जातोय बाबा. इथं ऐक ना, इथं आम्ही बसलो, हे पाणी गारगार. अरे इथं चांगलं आम्ही असं पाय सोडून बसलो होतो, एकदम गारगार. तुला काय सांगू, असलं फील झालं ना, काही विचारूच नको ना. मी हा पण तुझी पॅन्ट नाही भिजली राव. अरे अरे ते आम्ही पॅन्ट वर करून बसलो होतो. ती काय म्हणली, ती स्वतः असं पॅन्ट ओढली. म्हणली कसं आहे तुमची पॅन्ट भिजाय नको मला म्हणली. मला काय म्हणली, आव म्हणली मला आव. तुला काय सांगा अजून. चल जाऊ आपण, लय उशीर होतोय. तू गेला का नाही तिच्यासोबत? अरे मला म्हणली किती, मला म्हणली आमची ती मर्सिडीज काय ना गाडी, मोठी गाडी. हा म्हणली तू मसने सोडा येते म्हणली. म्हणलं नाही 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 नाही, माझा जीवलग मित्र इथं कुठेतरी गेलाय, त्याला घेतल्याशिवाय मी काय जात नाही. तरी तू यार मित्र, चल ये चल, तुझ्यासाठी थांबलो मी मित्रा. बस झालं तुझ्या फोक्या, समजलं मला सगळं. मला सांग, त्या आमदाराला बोलाय गेलेला अंगणवाडी प्रकरण, त्याचं काय झालं बाबा? अरे लाल्या, मला यश मिळालं नाही बघ आमदाराबरोबर बोलाय. तुला काय सांगू, वेळ तिथं गुलू 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 गोर करत बसलाय, कसा भेटेल तुला? बर माझं सोड, मला सांग तू कुठे गेला होता? मी ते प्रेशर. अरे तुझं नको तेव्हा तुझं प्रेशर डाऊन होतंय. अरे ते जाऊ दे, मी काय म्हणतोय, बोलला का आमदार तू?
अरे ते आमदाराचं तुला नंतर सांगतो. हा. अरे ती साधना आहे ना, साधना हा, हा. तुझी मैत्रीण, अरे आमदारची पोरगी आहे ती. काय बोलतोस? हा मग आपली तुझी मदत होईल की. कशाला? कशाला म्हणून काय विचारतो? अरे त्या अंगणवाडीत कोण शिदा पुरवत आहे ना, त्याची यादी घेऊ की आपण साधनाला सांगू, साधना तिच्याकडून यादी घेईल. लय तू हुशार. डायरेक्ट आमदाराशी बोल की. घाबरतो का आमदाराला तू? कोण? मी आमदाराला घाबरतो का? मग अरे तू काय बाबा पैसे तर किती नाही नामिया कसलं पैसे आणि कोणी खाल्लं सांगता ना? ए लाल्या, तू जरा गप, माझं डोकं फिरू नका जरा. 2 मिनिट थांब. हो किती पैसे झाले तुमचे? 100. जरा ठीक आहे. म्हणजे सकाळपासून मी वडापाव चावर आहे आणि तू इथे सगळ्याला खातोय. आता तुझं डोकरच फोडून. उगाच डोकं माझं उठवू नका. चल काय माझ्या मागे ये. भूक लागली ये. उगाच तू काय तर तुझ्या डोक्यासारखं शिजत असतंय. समजा आता काय झालं? नामिया, हा. अरे तू साधना सगळं सांगताना खाल्लं? अरे माझा विचार मला केला राव तू. अरे लाल्या तसं नाही. काय तसं नाही? अरे सकाळपासून भज्यावर चहावर आहे मी राव. माझी पुतणी असते ना तर मला उपास ठेवलं असतं का? हे बघ, ते तू तुला जेवायला मी तेच माझा खरा मित्र. माहित आहे मला. पण ऐक, हा. तुला मी जेवायला नेतो, पण माझं एक काम करायला लागेल. कसलं रे? माझ्या बरोबर तुला साधनाला भेटायला लागेल. हाय का कबूल? साधनाला? नाही नाही आता तर भेटून आला तू साधनाला. अरे मग बाबा. मला कशाला पाहिजे? अरे तुला काय सांगतोय मी, आपल्याला अंगणवाडीत शिदा कोण पुरवते ते शोधायचंय ना. हा? मग अरे आपल्याला ती साधनाची मैत्रीण नेहा, अरे ती मदत करेल ना. आपण साधनाला सांगून नेहाकडून त्या लिस्ट मागून घेऊ, शिदा कोण पुरवते त्याची तेवढीच मदत होईल. मला विश्वास आहे बघ माझ्या साधनावर. ते नक्की मदत करेल. आला मोठा करायला. हा सांगते मला. अरे कन्या, अरे इकडे तिकडे काय करतोय? अरे बघितलं का नाही? इकडे इकडे की तिकडे कुठं उभा आहे? अरे तुझीच गाडी आहे. गाडी घेऊन फिरतोय तू. आपल्या गावातल्या पोरं ऍडमिट आहे ना, त्यांनाच बघायला गेलो तर तिथे कोणच नाही आपल्या गावातली पोरं. काय बोलतो? हा आईला इथनं मला सटकाय पाहिजे, काय तर डोकं चालवलं पाहिजे. एक काम करतो, हॉस्पिटलला जातो डायरेक्ट. नाम्या, एक काम कर. कसं आहे, हॉस्पिटल मध्ये आपलं कोणतरी गावचं माणूस पाहिजे. पोरांची काळजी घ्यायला पाहिजे. एक काम कर, तू गण्याला घेऊन जा. हे गाणे उतर माझ्या गाडीहून. अरे पण नाही ते तसलं काय बोलू नकोस तू. पोरांचं काम आहे अर्जंट. असं एवढं काय करू नको. जा तू यासोबत जा. मी कसं आहे जाऊन येतो. नाम्या का मी जाऊन येतो. नाम्या, अरे मी जेवलो नाही, पोटात काय नाही माझ्या. तुला माहिती आहे सकाळपासून भजीन चहा खाल्लाय. पैसे दे की थोडं. राहू दे कमी पण मी करेन ऍडजस्ट. ठीक आहे, तुमचेच पैसे घ्या. हा ठीक आहे, करतो ऍडजस्ट. जावा तुम्ही. बाय बाय. टाटा बाय बाय. चला हे लाल्या ना केलं सगळं पैसे घेऊन माझं. चल बस गाडी, जाऊ दे. पकड आपली गाडी माहिती आहे ना. हो माहिती. हा त्यालाच ही गाडी द्यायला पाहिजे होती. उड माग दाबून धर. ती गाडी कशी एका किकत चालू होती. एक काम कर, असं मागे घे परत येऊ आपण गाडी चालू. बस गाडी होतो, तुला आयडिया देतो. 2 मिनिटं. कशी आइडिया? पुणे महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और एएसी ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं। विभिन्न प्रकार के एएसी लाइट वेट ब्लॉक्स बनाने के लिए इन मशीनरी का वाइडली उपयोग किया जाता है। और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें। कशी आइडिया? कसे ना झाली का नाही चालू? गावाकडच्या करामती बघा गावाकडच्या करामती.
हाय भारी पण बोलायची झाली चोरी तरी अंगात औसा नसलं तरी धावतो या शिर चोरी कोणी बनून शंकर भोळा जलक्यावर ठेवतोय डोळा कुणी हळूद करून बाडी सारखा बाड करत